this video. Last time we have started clean technology, स्वच्छ तंत्रज्ञान. हा पॉइंट आपण कव्हर केलेला आहे. लेट अस सी नेक्स्ट पॉइंट. नाउ सी द नेक्स्ट पॉइंट इन क्लीन टेक्नॉलॉजी. स्वच्छ तंत्रज्ञानामधला सेकंड पॉइंट आपण बघूया. स्पिलिंग ऑफ पेट्रोलियम ऑइल्स ऑकर्स इन ओशियन ड्यू टू व्हेरियस रिझन्स. दीज ऑइल मे प्रूव्ह फॅटल अँड टॉक्झिक टू ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स. तर याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण बघतो की समुद्रामध्ये व्हेरियस रिझन्सनी पेट्रोलियम ऑइल काय होतं, लीक होत असतं, तेलाची ते गळती होते. आणि हे जे ऑइल आहे इट मे बी फॅटल ऑर टॉक्झिक फॉर ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स. जे समुद्रामध्ये असणारे ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्यासाठी ते फॅटल म्हणजे विषारू ठरू शकतं याच्यामध्ये. त्याचबरोबर मृत्यूदायी देखील. टॉक्झिक आणि फॅटल म्हणजे त्याच्यामुळं बरेच ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स मृत्यू देखील त्यांचा होतो. इट इज नॉट इझी टू रिमूव्ह द ऑइल लेअर फ्रॉम सरफेस ऑफ वॉटर बाय मेकॅनिकल मेथड. आता मेकॅनिकल मेथड म्हणजे तांत्रिक पद्धत वापरून ही जी ऑइल लेअर आहे सरफेस ऑफ वॉटरवरती म्हणजे सी वॉटर, समुद्राच्या पाण्याचा जो सरफेस आहे त्याच्यावरती असणारी जी वरचा ऑइल लेअर म्हणजे तेलाचा तवंग जो आहे हा मेकॅनिकल मेथड तांत्रिक पद्धतीनं रिमूव्ह करणं इट इज नॉट इझी, सोपं नाही. हाऊएव्हर बॅक्टेरिया लाईक सिडोमोनास, सॅप्रोन्सिस अँड अल्कॅनव्होरॅक्स, बोर्कोमोनेसिस have the ability to destroy the pyridines and other chemicals. Hence, these bacteria are used for clear the oil spills. These are called as hydrocarbonoclastic bacteria HCB. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की ही मेकॅनिकल मेथड जी आहे ही मेकॅनिकल मेथड वापरून आपल्याला ऑइल लेअर जी सी वॉटरच्या सरफेसवरती जी स्पॉईल झालेली आहे या ठिकाणी स्पिल झालेली ती आपल्याला काढता येत नाही. पण बॅक्टेरिया आपल्याला वापरून या ठिकाणी आपण काय करू शकतो, ही लेअर रिमूव्ह करता येते. त्याच्यामध्ये सिडोमोनस बॅक्टेरिया आणि अल्कॅनव्होरॅक्स, बोर्कोमोनेसिस हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये ॲबिलिटी म्हणजे क्षमता आहे टू डिस्ट्रॉय द पायरिडिन्स अँड अदर केमिकल्स. या ऑइल लेअरमध्ये असणारे जे पायरिडिन्स आहेत आणि इतर जी केमिकल्स आहेत ती रिमूव्ह करण्याची, डिस्ट्रॉय करण्याची, नष्ट करण्याची ॲबिलिटी या दोन जातीतील सूक्ष्मजीवांच्यामध्ये आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी मी थोडक्यात डायग्राम दाखवते सूक्ष्मजीव. दिस इज द फिगर ऑफ अल्कॅनोव्होरॅक्स बोर्कोमेन्सिस. This is the figure of Pseudomonas bacteria, that is microorganisms. These are useful to these both microorganisms or bacteria are useful for removing the oil layer from the surface of the sea water. Here, hence these bacteria are used to clear the oil spills. म्हणून त्यांचा उपयोग कशासाठी केला जातो, यूज काय केला जातो तर ऑइल स्पिल झालेलं जे आहे सी लेअरवरती किंवा समुद्राच्या अप्पर सरफेसवरती ते क्लिअर करण्यासाठी हे बॅक्टेरिया काय केले जातात, यूज केले जातात. दीज बॅक्टेरिया आर कॉल्ड ॲज हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया. मीन्स याचं शॉर्ट फॉर्म काय आहे तर HCB. आता हा प्रश्न नेहमी परीक्षेला विचारला जातो आणि हा इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये बरेच क्वेश्चन्स आहेत. हा टॉपिक देखील आपल्याला एक्झामच्या दृष्टीनं अतिशय इम्पॉर्टंट असा आहे. याच्यामधली जे मायक्रो ऑर्गॅनिझमची नावं आहेत ती तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे आणि त्याचा कोणता यूज कशासाठी केला जातो हे देखील. याच्यामध्ये बरेच याच्यावरती आधारित प्रश्न जे आहेत क्वेश्चन्स आहेत ते पाठीमागं आपल्याला टॉपिक खाली दिलेले आहेत. तर HCB हे जे आता शॉर्ट नेम सांगितले याचं बॅक्टेरिया HCB हे जे आहेत डिकॉम्पोज द हायड्रोकार्बन्स अँड ब्रिंग अबाउट द रिॲक्शन ऑफ कार्बन विथ ऑक्सिजन.
हे हायड्रोकार्बन्स काय करतात तर डिकॉम्पोज हायड्रोकार्बन्स म्हणजे हायड्रोकार्बन्सचं डिकॉम्पोजिशन विघटन करतात आणि रिॲक्शन घडवून आणतात. रिॲक्शन कोणाची घडवून आणतात रिॲक्शन ऑफ कार्बन विथ ऑक्सिजन. कार्बन आणि ऑक्सिजन यांची रिॲक्शन घडवून आणतात आणि कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इज फॉर्म्ड इन धिस प्रोसेस. आणि या क्रियेमध्ये त्या बॅक्टेरियांच्या कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर काय होतं या प्रोसेसमध्ये तयार होतं. अनदर युजेस ऑल्सो बॅक्टेरिया आज फॉलोज. Another uses like bacteria. Here, plastic bottles are formed from the chemical substance PET. आता प्लॅस्टिक बॉटल जे आपण वापरतो यूज करतो ते कशापासून फॉर्म केलेले असतात तर केमिकल सबस्टन्स वापरला जातो आणि त्या केमिकल सबस्टन्सचं नाम काय आहे तर पेट. हे शॉर्टमध्ये तुम्ही लिहिलं तरीसुद्धा आन्सर तुमचं करेक्ट मानलं जातं. त्याचा जो लॉंग फॉर्म आहे त्याचा लॉंग फॉर्म या ठिकाणी काय आहे तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे पॉलीइथिलीन. पी फॉर पॉलीइथिलीन, टी फॉर टेरिप्थॅलेट, पॉलिएस्टर असा लॉंग फॉर्म आहे. PET शॉर्ट फॉर्म आहे त्याचा. नाव अडेज मोस्ट ऑफ द अर्बन गार्बेज कन्सिस्ट ऑफ प्लॅस्टिक. अलीकडे आपण बघतो की अर्बन गार्बेज जो आहे म्हणजे शहरी भागातला गार्बेज किंवा कचरा आहे त्याच्यामध्ये प्लॅस्टिकचं जे प्रमाण आहे ते प्रमाण अतिशय जास्त असतं. कारण दूध प्लॅस्टिकच्या पिशवीतून मिळतं. अनेक प्रकारचा जो आपण ग्रोसरीच्या दुकानामधून जे माल आणतो तो देखील आपल्याला कशामधून मिळतो प्लॅस्टिकमधून मिळतो. प्रत्येक गोष्ट आपल्या प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये मेडिसिन्स असतील ही सुद्धा त्याच्यामध्ये प्लॅस्टिकच्या बॉटलमधून मिळत असतात आणि त्यामुळं साहजिकच प्लॅस्टिक हा गार्बेज जो आहे तर अर्बन एरियामध्ये जास्त प्रमाणामध्ये असतो शहरी भागामध्ये. इट हॅज बीन ऑब्झर्वड दॅट स्पीसीज लाईक व्हिब्रिओ, आयडिओनेला, सकायन्सिस कॅन डिकम्पोज द पेट. आता या ठिकाणी असंही लक्षात आलेलं आहे की हे पेट हे जे प्लॅस्टिक ह्याचा प्रकार जो आहे हा प्लॅस्टिकसुद्धा आपल्याला डिकम्पोज करता येऊ शकतं. त्याचं देखील विघटन करता येतं. त्याच्यासाठी देखील आपल्याला या बॅक्टेरियाच्या काही जाती ज्या आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत स्पीसीज त्यांचा वापर करता येतो. या ठिकाणी ही जी नावं तुम्हाला मी सांगितलेली आहेत ही नावं या ठिकाणी आपल्याला वापरता येतात आणि पेटचं डिकम्पोजिशन म्हणजे प्लॅस्टिक डिकम्पोज आपल्याला करता येतं. Similarly, species of bacteria like Actinomycetes, Streptomyces, नॉकॉर्डिया, ॲक्टिनोप्लेन्स. आता हे जे म्हणजे उच्चार जे आहेत उच्चार अवघड या ठिकाणी आपल्याला करायला आहेत. हॅव ॲबिलिटी ऑफ डिकम्पोजिंग रबर फ्रॉम गार्बेज. याच्यामध्ये कोणती ॲबिलिटी आहे तर रबर डिकम्पोज करण्याची ॲबिलिटी याच्यामध्ये आहे. आता गार्बेजमध्ये रबर देखील असतो बरोबर आहे. रबराच्या अनेक वस्तू असतात ऑब्जेक्ट्स असतात आणि हे रबर देखील आपल्याला या जातीच्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स वापरून बॅक्टेरिया वापरून आपल्याला काय करता येतं ते रबरसुद्धा डिकम्पोज करता येतो. मग याच्यामध्ये आपण कोणते बॅक्टेरिया वापरतो या ठिकाणी तर ॲक्टिनोमायसेटिस, स्ट्रेप्टोमायसिन, नॉकॉर्डिया, ॲक्टिनोप्लेन्स यासारखे बॅक्टेरियांच्या जाती ह्या आपण याच्यामध्ये वापरून रबर काय करू शकतो या ठिकाणी डिकम्पोज करू शकतो. हिअर नेक्स्ट वन यूज ऑफ बॅक्टेरियाज. सल्फ्युरिक ॲसिड इज प्रेझेंट इन द ॲसिड रेन.
अँड मटेरियल्स कमिंग आउट ऑफ माइन्स. आता या ठिकाणी ॲसिड रेन तुम्हाला माहिती आहे, आम्लपर्जन्य ज्याला म्हटलं जातं किंवा आम्लपाऊस म्हटला जातो. ॲसिड रेन कंटेन्स सल्फ्युरिक ॲसिड. त्याचबरोबर मटेरियल्स कमिंग आउट ऑफ माइन्स, खाणीमधून येणारे जे काही पदार्थ आहेत त्याच्यामध्ये देखील सल्फ्युरिक ॲसिड असतं. यू नो दॅट इरोजन ऑफ मेटल्स प्रेझेंट इन स्टॅच्यूज, ब्रिजेस अँड बिल्डिंग्स ऑकर्स ड्यू टू इट. आता याच्यामध्ये इरोजन ऑफ मेटल्स, धातूंचं इरोजन होतं म्हणजे क्षरण होतं. कुठं होतं तर स्टॅच्यूज, मेटल्सपासून बनलेले स्टॅच्यू असतील, पुतळे असतील, ब्रिजेस आहेत, बिल्डिंग्स आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा हे मेटल्स वापरले जातात, आयरन लाईक मेटल्स. आणि त्याचं काय होतं, या सल्फ्युरिक ॲसिडमुळं इरोजन होतं. सल्फ्युरिक ॲसिड इज सोर्स ऑफ एनर्जी फॉर सम स्पीसीज ऑफ बॅक्टेरिया. आता हेच सल्फ्युरिक ॲसिड जे आहे हे सम स्पीसीज ऑफ बॅक्टेरिया, बॅक्टेरियाच्या काही जाती आहेत, प्रजाती आहेत, त्या प्रजातींचा एनर्जीचा सोर्स ठरू शकतं. म्हणजेच हे बॅक्टेरियाचे स्पीसीज हा सल्फ्युरिक ॲसिड त्यांना ऊर्जेचा स्रोत म्हणून वापरतात. त्याच्यामध्ये ॲसिडोफिलियम अँड ॲसिडोबॅसिलस फेरॉक्सिडेन्स याच्यामध्ये हेन्स दिस बॅक्टेरिया कॅन कंट्रोल द सॉईल पोल्युशन ऑकरिंग ड्यू टू ॲसिड रेन. आणि या पद्धतीचे हे जे बॅक्टेरिया आहेत या ठिकाणी हे बॅक्टेरिया काय करू शकतात, कॅन कंट्रोल द सॉईल पोल्युशन. मातीचं पोल्युशन जे आहे ते मातीचं पोल्युशन ह्या ॲसिड रेनमुळं म्हणजे सल्फ्युरिक ॲसिडमुळं होतं. ते हे बॅक्टेरिया काय करतात, या ठिकाणी कंट्रोल करण्याचं काम करतात. या ठिकाणी तुम्हाला मी एक डायग्राम दाखवणार आहे याच्यामधली. या ठिकाणी आपल्याला ही जी डायग्राम दिसते बॅक्टेरियाची, ॲसिडोबॅसिलस. लेट अस सी हिअर. वॉटर सोल्युबल सॉल्ट्स ऑफ युरेनियम are present in the waste produced during electroplating and in different effluent released in environment from the atomic energy plant. आता हे आपण पाठीमागं पाहिलेलं आहे की ॲटॉमिक एनर्जी प्लॅन्टमधून देखील युरेनियमसारखे जे त्याकडे युरेनियम वापरलं जातं. त्याचबरोबर इलेक्ट्रोप्लेटिंगची मेथड तुम्ही पार्ट फर्स्टमध्ये शिकलेला आहात. याच्यामध्ये वॉटर सोल्युबल सॉल्ट्स ऑफ युरेनियम आर प्रेझेंट. हे युरेनियमचे सॉल्ट्स आहेत ते वॉटर सोल्युबल आहेत म्हणजे पाण्यामध्ये विरघळतात. आणि अशा पद्धतीनं जर हे पाण्यामध्ये विरघळले तर त्या ठिकाणी काय होणार आहे, एन्व्हायरमेंटचं जे आहे ते एन्व्हायरमेंटचं पोल्युशन साहजिकच होणार आहे. त्यामुळं काय केलं जातं, जिओबॅक्टर कन्वर्ट दीज सॉल्ट्स ऑफ युरेनियम इंटू सोल्युबल सॉल्ट्स. आणि जिओबॅक्टर हे जे बॅक्टेरिया आहेत हे बॅक्टेरिया काय करतात, हे युरेनियमचे सॉल्ट्स जे आहेत हे वॉटर सोल्युबल आहेत. हे वॉटर सोल्युबल जे असणारे सॉल्ट्स आहेत त्यांचं कन्व्हर्जन कशात करतात तर इनसोल्युबल सॉल्ट्स म्हणजे अविद्राव्य न विरघळणाऱ्या सॉल्ट्समध्ये, क्षारांमध्ये रूपांतर करतात. अँड देअर बाय प्रिव्हेंट दोज सॉल्ट्स फ्रॉम मिक्सिंग विथ ग्राउंड वॉटर सोर्सेस. आणि त्यामुळं काय केलं जातं, हे जे युरेनियमचे हार्मफुल सॉल्ट्स आहेत हे हार्मफुल सॉल्ट्स ग्राउंड वॉटर सोर्सेस, भूजल जे आहे जमीत पाण्याची जे वॉटर स्टोरेज केलेलं आहे त्याच्यामध्ये मिक्स होण्यापासून काय केलं जातं, मोठा धोका आपल्याला या जिओबॅक्टरच्या माध्यमातून टाळता येतो. या ठिकाणी दिस इज द डायग्राम ऑफ जिओबॅक्टर. लेट अस सी नेक्स्ट पॉइंट, मायक्रोबियल इनोक्युलंट्स. सूक्ष्म जैविक संरोप असं म्हटलं जातं. इनोक्युलंट्स तुम्ही शब्द याच्या अगोदर या टॉपिकमध्ये बघितलेला आहे. सम मायक्रोब्स कंटेनिंग इनोक्युलंट्स आर प्रोड्युस्ड बाय प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. आता जे काही मायक्रोब्स आहेत त्यांच्यामध्ये इनोक्युलंट्स असतात आणि अशा पद्धतीचे जे इनोक्युलंट्स आहेत कोणत्या प्रोसेसनी तयार केले जातात तर फर्मेंटेशनची की क्रिया आपण बघितलेली आहे. दीज इनोक्युलंट्स आर स्प्रेड ऑन
सीड्स बिफोर सोविंग. मग या पद्धतीचे जे इनोक्युलंट्स आहेत ते सीड्स बिफोर सोविंग, ज्यावेळेला आपण फार्मिंग फील्ड शेतीमध्ये पेरणी करण्याअगोदर बियांवरती हे काय केले जातात, इनोक्युलंट स्प्रे केले जातात, म्हणजे फवारले जातात. अँड सम ऑफ इनोक्युलंट्स आर रिलीज्ड इंटू प्लांट्स. आणि काही इनोक्युलंट्स असे आहेत, सम ऑफ द इनोक्युलंट्स आर रिलीज्ड इंटू द प्लांट्स. वनस्पतीमधील देखील काय केले जातात, रिलीज केले जातात, म्हणजे सोडले जातात. मायक्रोब्स इन द इनोक्युलंट्स हेल्प इन प्लांट ग्रोथ बाय सप्लाईंग न्यूट्रियंट्स. हे इनोक्युलंट्स जे आहेत, मायक्रोबमध्ये असणारे इनोक्युलंट्स काय हेल्प करतात, तर प्लांट ग्रोथसाठी हेल्प करतात बाय सप्लाईंग न्यूट्रियंट्स. प्लांटला काय करतात, ते न्यूट्रियंट्स म्हणजे पोषक घटक पुरवतात. दे इम्प्रूव्ह द क्वालिटी अँड व्हेजिटेरियन फूड. आणि त्यामुळं काय होतं, हे क्वालिटी आणि गुणवत्ता जी आहे त्याची सुधारणा या पिकांची करता येते. आणि हे जे व्हेजिटेरियन फूडची क्वालिटी आपल्याला इम्प्रूव्ह करता येते अशा पद्धतीनं. सोल्युशन कंटेनिंग ॲझोटोबॅक्टर अँड आर्टिफिशियल नायट्रोजनीज इज यूज्ड इन ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंग मीन्स व्हॉट, तर ऑर्गॅनिक फार्मिंग हिअर सेंद्रिय शेती ज्याला म्हटलं जातं, अलीकडच्या काळामध्ये खूप मागणी याला आहे. याच्यामध्ये काय वापरलं जातं, तर सोल्युशन कंटेनिंग ॲझोटोबॅक्टर अँड आर्टिफिशियल नायट्रोजनीज हे ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी सोल्युशन वापरलं जातं. आता तुम्हाला माहिती आहे की ॲझोटोबॅक्टर, आता वरती कॅन यू टेलमध्ये एक क्वेश्चन विचारलेला आहे. तो क्वेश्चन असा आहे की हाऊ द बॅक्टेरिया प्रेझेंट इन द सॉईल अँड रूट नूडल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स आर युजफुल. हे देखील तुम्ही शिकलेले आहेत. आता लेग्युमिनस प्लांट्स जे आहेत, लेग्युमिनस प्लांट्समध्ये कोणते लेग्युमिनस प्लांट्स आहेत, लाईक सोयाबीन. वन एक्झाम्पल फक्त इथे मी देणार आहे, भरपूर साऱ्या प्लांट्स आहेत. या सोयाबीनसारख्या प्लांट्सचे रूट्स जे आहेत, त्या रूट्सवरती छोटे छोटे रूट नूडल्स जे असतात, गुठळ्या असतात थोडक्यात. त्या गुठळ्यामध्ये या लेग्युमिनस प्लांटच्या त्याच्यामध्ये कोणते बॅक्टेरिया प्रेझेंट असतात, तर ते बॅक्टेरिया जे आहेत ते बॅक्टेरिया या ठिकाणी त्याच्यामध्ये सुद्धा प्रेझेंट असतात आणि सॉईलमध्ये सुद्धा प्रेझेंट असतात. आता सॉईलमध्ये प्रेझेंट असतात हे बॅक्टेरिया दोन्ही प्रकारचे जे आहेत ते ॲझोटोबॅक्टर आहेत. त्याचबरोबर रायझोबियम जातीचे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते देखील त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. आणि याचाच वापर या ठिकाणी ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी केला जातो. सॉईल पोल्युशन ऑकरिंग ड्यू टू केमिकल फर्टिलायझर्स इज प्रिव्हेंटेड ड्यू टू यूज ऑफ दीज सोल्युशन्स. आणि हे जे सोल्युशन आहे इनोक्युलंट्सचं, हे इनोक्युलंटचं सोल्युशन वापरून आपल्याला सॉईल पोल्युशनसुद्धा प्रिव्हेंट करता येतं, रोखता येतं. कारण का, तर आपण केमिकल फर्टिलायझर्स काय करतो, जास्तीत जास्त वापरत असतो. आणि केमिकल फर्टिलायझर्सचा इफेक्ट जो आहे, साईड इफेक्ट, तो सॉईलवरती होत असतो. तो आपल्याला ह्या आपण सोल्युशन वापरल्यामुळं कमी करता येतो. त्याचबरोबर त्याच्यानंतर जे पुढं जे दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी, फ्लोरासिटामाइड्स like chemicals are mixed with the soil due to use of chemical pesticides in agriculture. आता या ठिकाणी chemicals are mixed with the soil due to use of chemical pesticides in agriculture. आता केमिकल पेस्टिसाइड्स, जसं केमिकल फर्टिलायझर्स वापरली जातात तसं केमिकल पेस्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशकं देखील ॲग्रिकल्चर फील्डमध्ये वापरली जातात. आणि त्याच्यामध्ये कोणती केमिकल्स असतात, तर ही केमिकल्स त्याच्यामध्ये असतात. दीज प्रूव्ह टू बी हार्मफुल टू अदर प्लांट्स अँड ॲनिमल्स ॲज वेल ॲज कॉज स्किन डिसीजेस टू ह्युमन. आता ही जी हार्मफुल केमिकल्स पेस्टिसाइड्समध्ये असणारी आहेत ती कोणाला हार्मफुल ठरलेली आहेत, तर प्लांट्स नाही तर प्लांट्सना देखील आहेत, ॲनिमल्सला देखील आहेत. आणि कॉजेस स्किन डिसीजेस टू ह्युमन, आपल्यालासुद्धा स्किन डिसीजेस, त्वचारोग त्याच्यामधून होतात. दीज पेस्टिसाइड्स इन द सॉईल कॅन बी डिस्ट्रॉईड विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स. आणि ही पेस्टिसाइड्ससुद्धा सॉईलमधली आपल्याला काय करता येतात, डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करता येतात विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स, हे करता येतं. ऑलवेज रिमेंबर, या ठिकाणी आपण हा नंतर पॉईंट पाहणार आहोत यामध्ये. सी द नेक्स्ट पॉईंट हिअर, बायो इन्सेक्टिसाइड्स. What is meant by bioinsecticides?
तर जैव कीटकनाशक आपण बॅक्टेरियल अँड फंगल टॉक्झिन्स विच कॅन डिस्ट्रॉय पेस्ट अँड पॅथोजेन्स कॅन बी डायरेक्टली integrated into plants with the help of biotechnology. Being toxic to insect, they do not consume the plants. Similar to bacteria, some species of fungi and viruses are useful as pesticides. Spinosad, a byproduct of fermentation, is a biopesticide. या ठिकाणी काय म्हणायचं आहे या ठिकाणी आपल्याला, तर बॅक्टेरियल अँड फंगल टॉक्झिन्स, बॅक्टेरियापासून मिळणारे आणि फंगस कवकापासून मिळणारी जी काही टॉक्झिन्स आहेत, विषारी द्रव्ये आहेत, कॅन डिस्ट्रॉय पेस्ट अँड पॅथोजेन्स. त्याच्यामध्ये कोणती ॲबिलिटी असते? डिस्ट्रॉय पेस्ट, कीटक, पॅथोजेन्स, रोगजंतूचा नाश करणं. ही जी बॅक्टेरियल अँड ही जी टॉक्झिन्स आहेत ती डायरेक्टली इंटिग्रेटेड इंटू प्लांट्स विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. जैवतंत्रज्ञानाच्या मदतीनं हे काय केलं जातं अलीकडच्या काळामध्ये, डायरेक्टली प्लांटमध्ये इंटिग्रेट केली जातात, म्हणजे डायरेक्ट वनस्पतीमध्येच थेट अंतर्भूत केली जातात. त्यामुळं हे जी टॉक्झिन्स आहेत ही टॉक्झिन्स कुणाला हार्मफुल ठरतात? तर टॉक्झिक टू इन्सेक्ट्स, वनस्पतीमध्ये वाढणारे जे इन्सेक्ट्स आहेत इथं दिलेलं आहे बघा तुम्हाला. कॅटरपिलर फीडिंग ऑन लीफ, वनस्पतीची जी पानं आहेत ही पानं काय करतात, या कॅटरपिलर म्हणजे अळ्या काय करतात, खात आहेत. त्यामुळे वनस्पतीची ग्रोथ जी आहे ती योग्य पद्धतीने या ठिकाणी होत नाही. त्यामुळं अशा पद्धतीची टॉक्झिन्स डायरेक्ट प्लांट्समध्येच काय केली जातात, इंटिग्रेट केली जातात, आणि त्यामुळं दे डू नॉट कन्झ्युम द प्लांट्स. आणि ह्या अळ्या ज्या आहेत, कॅटरपिलर आहेत, त्या प्लांट्सना कंझ्युम करत नाहीत, म्हणजे खात नाहीत. सिमिलर टू बॅक्टेरिया, सम स्पीसीज ऑफ फंगाय अँड व्हायरसेस आर युजफुल ॲज पेस्टिसाइड्स. काही स्पीसीज फंगायच्या, कवकाच्या आणि व्हायरसेसच्या आहेत, दे आर ऑल्सो युजफुल ॲज अ पेस्टिसाइड्स. त्याचा कीटकनाशक म्हणून आपण वनस्पतीसाठी उपयोग करू शकतो. स्पिनोसॅड, अ बाय प्रोडक्ट ऑफ फर्मेंटेशन, इज बायोपेस्टिसाइड. आता बायोपेस्टिसाइड म्हणजे जैव कीटकनाशक म्हणून केमिकल पेस्टिसाइड वापरण्याच्या ऐवजी आपल्याला अलीकडच्या काळामध्ये बायोपेस्टिसाइड वापरता येतं, विच इज ऑब्टेन्ड फ्रॉम फर्मेंटेशन प्रोसेस. फर्मेंटेशन प्रोसेसमधून ऑब्टेन केलं जातं, आणि हे त्याचं नाव काय आहे तर स्पिनोसॅड आहे. हे स्पिनोसॅड हे आपण बायोपेस्टिसाइड म्हणून अलीकडच्या काळामध्ये आपल्याला इथं वापरता येतं. You can see the last point here. Always remember, plastic being used for storing the garbage is biodegradable. Polylactic acid, such material should be used as per need only and environment should be saved. जरी आपण प्लॅस्टिकचा वापर गार्बेज स्टोअर करण्यासाठी वापरतो, अशा पद्धतीचं मटेरियल जे आहे ते गरजेनुसारच वापरलं पाहिजे आणि एन्व्हायरमेंट सेव्ह केलं पाहिजे. पर्यावरणाचं जतन करणं ही काळाची गरज आहे. या ठिकाणी या पद्धतीनं आज टॉपिक हा जो आहे 7th टॉपिक आपण कंप्लीट केलेला या ठिकाणी आहे.